जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. काल मी चलो अंतरवाली 29 जुलैचा व्हिडिओ टाकला. 5 लाख व्ह्यू झाल्या, 30,000 लाईक, 5,000 शेअर झाल्या. तुमचे प्रेम पाहून भारावून गेलो. पण एवढ्या लाईक, कॉमेंट, शेअर येऊन मला जेवढा आनंद झाला, पण 4-5 कॉमेंट ज्या चुकीच्या आल्या त्याच्यामुळे दुःखही झालं. त्या कॉमेंट होत्या, मनोज जरांगे पाटील दर महिन्याला 2 महिन्याला अंतरवालीला का बोलावतात, कशाला यायचं. अरे भावांनो, लढा हा 3 वर्षाचा आहे. जगातील एकमेव आंदोलन आहे जे 3 वर्षापासून सातत्याने चालू आहे. दर महिन्याला 2 महिन्याला मराठा सेवकांना बोलावून चर्चा केली जाते, आंदोलनाची दिशा ठरवली जाते. काही विघ्न संतोषी लोक म्हणतात जरांगे पाटील यांनी फसवले, मॅनेज झाले. जर मॅनेज झाले असते तर दर महिन्याला 2 महिन्याला आंदोलन उभे केले असते का? अरे सध्या ॲडमिशनचे दिवस आहे. सरकारने जो GR दिला त्यामध्ये OBC प्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना सवलती मिळणार होत्या. त्यात काही बांधवांना अडचणी यायला लागल्या. कुणबी दाखले मिळवण्यासाठी अडचणी यायल्या, कुणबी नोंदी सापडवण्यासाठी अडचणी यायल्या. आणि पेरणीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी, शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सगळ्या गोष्टींवर चर्चा करून आंदोलनाची पुढची दिशा ठरवायची आहे. ज्यांना यायचे आहे ते येणार. हाडामासाचे मराठा बांधव येतील आणि जे येऊ शकणार नाही तो प्रत्येक बांधव हा व्हिडिओ प्रत्येक बांधवापर्यंत शेअर करील. इतकी आमची ताकद आहे. आपणच आपले पाय ओढू नका, खेकडा प्रवृत्ती ठेवू नका. एकजूट रहा, एक व्हा. 50 वर्षांचा लढा आहे. मराठ्यांच्या 3 वर्षात जेवढं मिळवायचं होतं ते मिळवलं, पण अजून भरपूर मिळवायचं बाकी आहे. त्यासाठी आंदोलन टिकून राहणं महत्वाचं आहे. आपला सेनापती खंबीर आहे, न मॅनेज होणारा, न झुकणारा, न फुटणारा, न वाकणारा आहे. त्यामुळं अविश्वास दाखवू नका. समाजाप्रती समर्पित रहा, एकनिष्ठ रहा, स्वाभिमानी रहा. आम्ही तर लढतोच आहे, फक्त साथ द्या. ज्या ज्या वेळेला बोलावलं त्या वेळेला नक्की या. नाही जमलं तरी आपल्या इतर समाज बांधवाला नक्की पाठवा. जे येणार नाही त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आपलं चॅनल भावांनो फॉलो करून ठेवा. एवढीच विनंती. जय शिवराय.